दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग। दिनांक 14/3/2024 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी सागर राम सदावर्ते यांच्या फिर्यादीवरून आरोपीनामे सौरभ साटोटे व गौरव साटोटे यांनी धारदार हत्यारे घेऊन राहुलनगर कॉर्नर गांधीनगर इथं जाऊन फिर्यादी यांना जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ तसंच दमदाटी करून धारदार हत्यारानं फिर्यादी यांच्या हातावर तसंच डोक्यात वार करून पळून गेले, म्हणून उपनगर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरता आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेशित केलं होतं। सदर गुन्ह्यातील दोघा आरोपी आपली ओळख लपवून सुरत राज्य गुजरात इथं पळून गेले होते। त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसंच पथकातील पोलीस अंमलदारांनी सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा कोणताही सुगावा नसताना तांत्रिक तसंच मानवी कौशल्य वापरून आरोपी हे सध्या मालेगाव नाशिक ग्रामीण परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावरून दिनांक 13/1/2024 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसंच पथकातील पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय कांगुडे हे मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील आरोपी गौरव रामदास साटोटे, सौरभ रामदास साटोटे यांना येसगाव तालुका मालेगाव या गावात सापळा लावून शिताफीनं ताब्यात घेतलाय। त्यांना पुढील तपास कामी उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले।